विदर्भाचा मुद्दा भाजपच्या अजेंड्यावर असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय, तर वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आम्ही काम करतोय असंही बावनकुळे म्हटले। वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यापेक्षा विकास कसा होईल हे पाहण्याचा सल्ला संजय शिरसाट यांनी दिलाय। छोटे तुकडे करून काय होणार, त्यापेक्षा विदर्भाचा बॅकलॉग भरून काढा असंही शिरसाट यांनी म्हटलं। 22 आमदार दुसऱ्या गटात जाणार असल्याचं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलंय। आदित्य ठाकरेंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे। आदित्य ठाकरेंनी शिवसेनेचे आमदार फुटणार या केलेल्या वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांनी ठाकरेंचे 13 आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा केला। एकनाथ शिंदेंना इशारा दिला तर ते आमच्याकडे येतील असं म्हणत आदित्य ठाकरेंना टोला लगावलाय। देवगिरी बंगल्यावर आज शिवसेनेच्या सर्व आमदारांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या रणनीतीवर एकनाथ शिंदे आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत। आगामी पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून स्थानिक नेत्यांशी चर्चा करा। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना हे आदेश दिले। साताऱ्याच्या धोम गावात समाज मंदिरासाठी नागरिकांनी आमरण उपोषण केलं। सरपंचानं सही न दिल्यानं बांधकामाला अडथळा निर्माण झाला। तातडीनं समाज मंदिर बांधण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। कराडच्या चचे गावात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यात सचिन जंगम यांच्या बप्या डॉन आणि विदर्भ केसरी निशान बैल जोडीनं पहिला क्रमांक पटकावलाय। सोलापूर जिल्ह्यामध्ये ऊस दरावरून शेतकरी आक्रमक झालेत। ऊसाला 3500 रुपये प्रति टन दर देण्याची मागणी केली आहे। मागणी पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय। अकोल्याच्या वाडेगावात शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। नाफेडच्या जाचक आणि किचकट अटींना शेतकऱ्यांनी विरोध केला। अटींमुळे अनेकांना शेतमाल परत न्यावा लागत असल्यानं शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। तातडीनं नियम शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे। नांदेडच्या कंधार तालुक्यातील कवठा इथे शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं। अतिवृष्टीसह महापुरात शेतीचं नुकसान झालेल्यांना मदत कमी मिळाल्याचा आरोप करण्यात आलाय। तातडीनं योग्य मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे। कल्याण शहरात एक लहान मुलगा वाहतूक कोंडी सोडवण्यात मदत करतोय। शिट्टी वाजवत पुढे चला काका असं सांगत लहान मुलाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झालाय। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी रवींद्र तारूला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। रवींद्र तारूची पोलिसांकडून कसून चौकशी केली जाणार आहे। धुळे शहरात सायलेन्सरचा आवाज करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्यात आली आहे। 62 बुलेट्सवर कारवाई करत सायलेन्सर जप्त करण्यात आले। दरम्यान कर्णकर्कश आवाज कुणीही करत दुचाकी न चालवण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। देहरोडच्या किवळे रावेत परिसरातील चंद्रभागा कॉर्नरमध्ये नवीन डाकघर सुरू करण्यात आलेला आहे। आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला। यामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे। गडचिरोलीच्या मुलचेरा तालुक्यातील उपकेंद्रात एका कंत्राटी परिचारिकेनं विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सतत होत असलेल्या शरीर सुखाच्या मागणीला कंटाळून महिलेनं हे पाऊल उचललं। महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये टीव्ही सेंटर परिसरात दुचाकी चोरीला गेले। चोरीची घटना संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पोलिसांकडून चोरट्याचा शोध घेतला जातोय। नालासोपाऱ्यात उड्डाणपुलाखाली जलवाहिनी फुटल्या। यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले। तातडीनं जलवाहिनी दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे। मुंबईतील तानसा जलवाहिनीचं देखभाल दुरुस्तीचं काम सुरू आहे। यामुळे मुंबईसह उपनगरात 15% पाणी कपात करण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलं। नालासोपाऱ्यातून बेपत्ता झालेल्या 8 वर्षीय मुलाचा मृतदेह 5 दिवसानंतर पाण्याच्या टाकीत सापडलाय। मेहराज शेख असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे। पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। मीरा भाईंदरमधल्या काश्मीरा परिसरात मध्यरात्री एका तरुणानं दारू पिऊन धिंगाणा केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। काही स्थानिक नागरिकांनी या तरुणाला चोप देत पोलिसात तक्रार केल्यानंतर तरुणाला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं। आगामी भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी समाजवादी पक्षानं स्वबळाचा नारा दिलाय। समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अजय यादव यांनी निवडणूक समन्वय समितीचे रियाज आझमी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वबळाची घोषणा केली।
जळगाव इथल्या विमानतळ व्यवस्थेतील सुधारणा आणि विकासाच्या संदर्भात काही सूचना करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येणार होती. मात्र ही विमानतळ सल्लागार समितीच जळगावात गेल्या 1.5 वर्षापासून अस्तित्वात नाही. या समितीवर नेमायच्या सदस्यांच्या नावांवर एकमत होत नसल्यानं समिती गठीत झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला वाहनधारक पसंती देताना दिसतायत. या मार्गावरून दररोज सरासरी 50,000हून अधिक वाहनं ये-जा करतायत. तर खुला झाल्यापासून नोव्हेंबर अखेरपर्यंत तब्बल 2,91,00,000 वाहनांनी या मार्गाने प्रवास केलाय. बदलापुरात 3 डॉक्टरांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. एका तरुणाचा नामांकित रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्यानं बदलापूर पश्चिम पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मुंबईतल्या वांद्रे रेल्वे स्टेशन ते कलानगर पूर्व म्हाडापर्यंत प्रवास करणाऱ्या पादचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वांद्रे पूर्व, गरीबनगर आणि कलानगर दरम्यान बांधण्यात येत असलेला स्कायवॉक पूर्णत्वाच्या जवळ आलाय. पुढील 15 ते 20 दिवसात हा स्कायवॉक जनतेसाठी खुला होईल अशी आशा आहे. पंतप्रधान आवास योजनेत छत्रपती संभाजीनगर महापालिका 11,120 घरं बांधून देणार आहे आणि त्यासाठी महापालिकेच्या वर्धापन दिनापासून म्हणजेच 8 डिसेंबरपासून ऑनलाईन अर्ज भरण्याची मुभा देण्यात येते. अर्जदाराला आता घर कुठे पाहिजे 5,000 रुपये अनामत रकमेसह ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये तोतया IAS अधिकारी आणि अन्य एजंटनं अनेकांना देशाचे सर्वोच्च आणि नामांकित पुरस्कार मिळवून देण्याचं आमिष दाखवण्याचं सत्र सुरू केलं होतं. या रॅकेटच्या संपर्कात आलेल्या अनेकांचा 50 ते 60 सन्मानपत्र आणि शिफारस पत्रांच्या फाईलसह प्रस्ताव तयार करण्यात आला होता. पोलिसांनी यातील एका व्यक्तीला चौकशीसाठी नोटीस पाठवली आहे. अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी बांधवांनी आणि मका उत्पादक शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते बंड्या सानेंच्या नेतृत्वात परतवाडा इथून पदयात्रा सुरू केली आहे. मका पिकाला 2,400 रुपये हमीभाव यासह आदिवासी समाजाच्या समस्यांसाठी 6 दिवसाचा पायी प्रवास करत शेकडो आदिवासी बांधव नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहेत. मावळच्या घनदाट जंगलात दुर्मिळ आणि ठिपकेदार अमरशिंगा गेकोसारखी पाल दिसल्याची नोंद झाली आहे. प्राथमिक तज्ज्ञांच्या अंदाजानुसार ही पाल आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक डॉक्टर थसून अमरसिंगा यांनी अभ्यासलेल्या दुर्मिळ गेक्को प्रजातींसारखी असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गारठा कायम आहे. किमान तापमानात घट असल्यानं गारठ्याचं प्रमाण अधिक आहे. दरम्यान पुढील काही दिवस राज्यात गारठा कायम राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. याचबरोबर पुढील 2 ते 3 दिवस मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला. आणि आता एक सविस्तर बातमी. निवडणूक संपली की सगळं विसरायचं असतं असे नेते कायम सांगत असतात. जणू काही निवडणुकीतले वाद ही नुरा कुस्ती असावी. कार्यकर्ते मात्र आयुष्यभराचे वैरी होतात. समजदार नेत्यांची काही तासात दिलजमाई होते. कोकणातल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत गळे धरण्यापर्यंत गेलेलं वैर आता गळ्यात पडण्यापर्यंत कसं बदललंय तुम्हीच पहा. अशा निवडणुका कशा जिंकता येतील कोणाला? 25-25 हजार एका मताला. पायाखालची वाळू सरकलेली आहे. माझ्या पायाखालची वाळू जर सरकली असती तर एवढे पैसे तुम्ही वाटले असते का? काय संस्कृती आपण इथे सुरू करतोय? अधिवाद आता हात मिळवणे. निलेश राणे आणि रवींद्र चव्हाणांची भेट. राणे आणि चव्हाण भेटीची चर्चा. नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी विधिमंडळाच्या प्रांगणातले हे दृश्य. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना आमदार निलेश राणे हे एकाच वेळी या परिसरामध्ये आले. यावेळी निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण यांनी एकमेकांची भेट घेतली. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं. तसंच या दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद सुद्धा साधला. माझे नेते आहेत ते मी अनेक वेळेला बोललेलो आहे. महायुतीमध्ये आम्ही दोघं एकत्र आहोत. माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे ते आहेत. त्यांनी मला बोलवलं चव्हाण साहेबांनी आणि आम्ही इकडे भेटलो. आता नंतर त्यांची सविस्तर वेळ घेणार आणि त्यांच्याशी बोलणार. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाच्या या दोन्ही नेत्यांमध्ये वाद पेटला होता. सिंधुदुर्ग मालवण नगरपालिका निवडणुकीच्या वेळी शिवसेना भाजप युती न होण्याला रवींद्र चव्हाण जबाबदार असल्याचा आरोप सुद्धा निलेश राणेंनी केला होता. तसंच भाजप कार्यकर्त्याच्या घरावर छापा टाकत लाखोंची रोकड असलेली बॅगचा प्रकार निलेश राणेंनी समोर आणला होता. याच निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये निलेश राणेंनी आरोपांच्या फैरी टाकल्या होत्या. काही ओव्हरस्मार्ट लोक आहेत त्यांच्याकडे. सन्माननीय चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही युती होऊ शकली नाही.
बाकी सगळ्यांना युती हवी होती, स्थानिक पातळीवर सगळ्यांना युती हवी होती. एका व्यक्तीमुळे ही युती तुटलेली आहे. तर आता त्यांच्या पक्षश्रेष्ठींनी पण विचार करावा की एक मॅच्युरिटी असलेला आपल्याला एक भाजपचा प्रदेश अध्यक्ष हवा, की कळ काढणारा, सगळीकडे पैसे वाटणारा, वातावरण गढूळ करणारा. नगर परिषद निवडणूक पार पडल्यानंतर सर्व काही विसरलं पाहिजे असं वक्तव्य रवींद्र चव्हाणांनी केलं होतं. तर निलेश राणेंनीही रवींद्र चव्हाणांशी वैचारिक वैर नसल्याचा पुनरुच्चार केला. मी आरोप जे केले आहेत किंवा पुरावे जे दाखवले ते मी निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत. आता एकदा निवडणूक आयोग त्याच्यावरती काय उत्तर देतं ते बघायचं आहे. पुन्हा एकदा युती झाली आहे दोघांची. आम्ही कधीच एक दुसऱ्याशी लांब नव्हतोच ना. असं काय तसं काय टोकाचं नव्हतं. मी वारंवार आपल्याला सांगायचो, मतभेद होऊ शकतात, मनभेद नाही. रवींद्र चव्हाणजी, निलेश राणेजी किंवा महायुतीमधल्या कुठल्याही नेत्यासोबत आपले मनभेद नाहीत. एकंदरीत महायुती एकसंघ आहे. काही वेळात प्रचारादरम्यान एखादं ठिणगी पडली असेल तर ती निवडता येतं एवढी क्षमता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यामध्ये आहे, शिवसेनेमध्ये आहे आणि राष्ट्रवादीमध्ये आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीत महायुतीतच मुख्य लढत झाल्याचं चित्र दिसून आलं. या निवडणुकीचा फोकस हा शिवसेना आणि भाजपासह महायुतीवरच होता. विरोधकांची जागा सत्ताधाऱ्यांनी व्यापली होती. तर रवींद्र चव्हाण आणि निलेश राणेंच्या झालेल्या भेटीमुळे विरोधकांची जागा व्यापण्यासाठीच नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये नुरा कुस्ती होती का अशी चर्चा आता सुरू झाली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.